श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति मन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम रक्तांडरक्तवर्णपद्मनेत्र स्वास्यवदनं कंठाटोपीचमाला दंडकमंडलधर फट्यागरक्षगोत्रगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय 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 गणना परात्पर कैवल्य सदना ब्रह्मानंदा वर्या जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदिशा वेदवंत्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलाशी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपाला दे समग्र तुझ रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तू समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागे धीमत्याग्र खोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे विश्वेशा वेदांचाही तर्क चात्रे शास्त्रात नावरे विष्णू शंकर एकसरे कृती झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वनिता दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मदसी समर्था कृपा कडाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना अनाविजे आपल्या मना कृपा समुद्री आमिना आश्रय देई सदैव पापताप आणि दैन्य सर्व धाम निर्सुन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिलं तीर तन्मंतर निसाचार प्राप्त हो मधला ते आशामणीच्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती गुणी नाना नवाद तुझ्या कृपे किती वर्णो आपले उन द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमणे सोन ज्ञाना हृदय प्रडोपे शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःख हे निर्सो तुझ्या बंधनी चित्त बसो वृद्धा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दृगभव पंथा व्यवहारी वर्तता नपड भ्रांती चित्ता अंगी अव्यय सतता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा कोणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचाने परमार्थ तिने सुगमज लागी करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदन कंठाटोपी चमारा दंडकमंडलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माय चक्रचाला विनाशा शेषशैनानंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची गांता सो सर्व कारण करंता ग्रंथा रंगीन मुताया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकमर एकदंत परशधर अगम लीला जयांची त्या मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मोठ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ते ब्रह्मसुतान मिळेल. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धी कच्चा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्धाला स्वामी रूपे कोठ्याने कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणे आपला विखात महिमा जगी गावयाचे योजले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे अथाई वार्ता मी पणाची नशेची ऐसे पुण्या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरदहस्ते करुणी आता नमो साधू वृंद त्यासी नाही भेदाभेद ते सात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महात्म्याने भूत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावंत नमिले कवी कालिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलवितीवान त्याचे चरण मेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादी भक्त ग्रंथारंभितयानमित भरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावर कृपा करुणे आपण हृदयस्थ राहुणे ग्रंथरचना करावी. आता करुणा म्हण जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बसले परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणी असे माझ्या संस्कृतमानी तीकडे न पाहावे. स्वामींच्या लीला भोवता अशी प्रसिद्ध लोकात त्या सर्व वनिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधी तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही घ्यावय मानसुज्ञाय अनुमान काही न करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रपत कथा संपत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धोरण जे बसती हो त्याचे मनोरथ पूर्ती तैसे निष्ठा भक्ताप्रती कविल प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचाप्पा मोरे यांच्या घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडित गोष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्यांचा केला की
ते आज सवे एक पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघासी बैसुनी दोघेवरी तिसवरी बैसले आपण. पाहुणे समर्थांचे तेज उभयता वाटले तोज. साहेबांना प्रश्न केला सहज आपणाला कोठणी. स्वामींनी हास्यमुख्य करून उत्तर दिले त्याला भय. आम्ही कर्दळ वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरे नगरे देखले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन. पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारापती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो. तीर्थे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखले. मग तेथून सहजगती पातलो गोतटाकपती. जयाचे महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान. तळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेड्याचं बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहोन आनंदत. ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामीराजी यती. परी त्या स्थळी प्रख्यांती विशेष त्यांचे न झाले. दर्शना येता साधू दिगंबर. लीला वेगळे यतीवर कमरेवर ठेवून कर दर्शन देते त्याचे. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रबुद्ध कथा समत. आनंदे भक्त परिसुत. द्वितीयोध्याय गुढा. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पूर्णावृत्ती. पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती. मंगळवेढे सोडणे. मोहळा माझी वास्तव्य करत. अपाटोळ झाले भक्त. तेथील साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्ध मार्गावरील टोळाशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेविकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले इतराज स्वेच्छेने. तेथे एक आविध होता तो करी त्यांची थट्टा. परी काय चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आली चोळापाचे गुरापती. स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती. चोळाप करी आदर. योग यागादी काही चोळापाने केले नाही. परिभक्तिस्तव पायी स्वामी आले सदना ते. त्यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तेपासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजे राजे गादीवरी. दक्ष असून कारभारी परज्ञानी असती ते. चोळापाचे गृहपती आली कोणी एक व्यक्ती. लोका चमत्कार दावती. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नुपांसी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसे एकूणी राव बोलला काय वाणी. गावात येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा सुरतपायी आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाई भेटू त्या यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोच यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली राहायचे. पुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते. सगळ सभा आनंदली. समस्त पावली वंदिली. षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नुपुराये. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रवत कथा समत. प्रेमळ भक्त परिसोतो. तृतीयोध्याय पुढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृते. अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता. 4 पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता येता. पुनरावृत्ती चुकेल. कथा अध्यायाच्या अंती अक्कलकोटे आले येती. नूपराया दर्शन देती. स्वच्छने राहती त्यापुरी. चोळापाचा दृढ भाव. घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते. चोळापाची सद्गुणी कांता. ती केवळ पतिव्रता. सदोतीत तिच्या तिता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाले ख्याती. बहुत लोक दर्शन आहे ते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणी. कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येथे दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले. संसार तापितप्त झाले. मायामय पसऱ्यात बसले. ऐसे आले कित्येक. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपूर्वीती. दृढ चरण त्याची भक्ती त्याची होती कल्पतरो. जे कारनिंदक कुटल त्याच्या हस्ते केवळ. नास्तिक अप्रतित काळ योग शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनाची. ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो. नाना भोगभोगी साधू लक्षणे यांच्या अंगी. कोणते हो वसतचे. ऐसे त्याने निंदिले. समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा एक केले नवलेक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. ते दोघे या विचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या 3 मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता.
दर्शनेच्छू जन असंख्यात पातले ते क्षणार्धात समाज ताटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम करत वाचे हेतू पूर्वामणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करते, नाही मिती तयाती. कोणी नवसाते करती, कोणी अनुनया देती, कोणी काही संकल्प करते, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाती, मना माझ्या चरकती, क्षण एकटा रस्य होते, वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजास्ते समर्थ संन्यास पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी, तो येवनी सेवे करी, संन्यास पुढे नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाचे सूर्य जाता असता तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता त्यासी अन्नोदक वर जासे. जे पातले करून छळणा त्यांची जहाली विटंबना, दंडाभया कुर्षित जना अवतरले येतेवर्य. श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत कथा संपत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गुढहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. ते 5वा. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वरणा अज्ञानतमच्छेद का भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजवास करत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे, कोणासी परता साकडे, राव घेती स्वामीकडे राज्य रजवाडे थोडं थोडं. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आनो म्हणती तयासी. बडोद्या माझी ते अवसरी मल्हारराव राजाधिकारी, एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाणाने सरदार मान करीतैसे थोडं थोडं बैसले असता समोर बोले नुपुर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटाशी तेथे आणली स्वामीशी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून या कठीण, कोणी न बोलती वचन, कोण एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला वृत्तन नुपा लागे परेचा. आपली जरी इच्छा अशी स्वामी त्यांना वट पुरेशी, तरी मी आणि तयासी निश्चय मानसे असू द्या. ऐसे एकूणी उत्तर संतोषले तो नुपवर, तैसी सभाई समग्र आनंदित झाली. नृपती सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनिया मधून वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्रा अक्कलकोटी आले. नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहून स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहून भक्ती धन्य म्हणती त्या. ते अक्कलकोटच्या नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राज घराण्यातली होती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्याशी विचार पडला मानसी, त्या नगरातून स्वामीचे तेसने वापर. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर, लढोन या युक्ती थोर कार्य आपण साधवे. करून नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने, दिली भोसाल धाने, याचक धनी तृप्त केले. स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती, जेणे सेवेकरे संतुष्ट होते ऐसे करते सर्वदा. ऐशाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनिकीने झाले, विचार पडला त्यासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळापाप्रती, त्याच लावे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बुडद्यासी, मग मल्हारराव आदरेशी इनाम देईल तुम्हा ते. दरवेने सगळे बशा, चोळापाशी लागले अशा, तयाच्या अंतरी भरवसा, जागरीचा भोवसाल. चोळप्पाने कर जोडणी विनंती केले मधुरवचने, कृपाळ होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल, मला बहुत धन, आपला ही योग्य सन्मान तेथे जात होईल. ऐसे एकूण वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्र. राव मल्हार नुपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत कथा संबत, सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गुढहा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भासनेचे कोणी समर्थ बोलते हासुनी, मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परिपावा यत्न करून ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, त्याचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्तासे ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, वावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, ताता झाला व्यग्रचित, काही उपाय सूचना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी, आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजन नावे पळून येतेसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य सम्यासी, मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेनाला, आंतरशाखी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेहनतून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्याने. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती
प्रयत्न आरंभी ती पुढती सर्व त्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उंबरावं यशोत यांचे नावं नूपकार्याचे धरुणे हावं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटली घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताठी स्वामी पुढे ठेवित. त्या पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोधाला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. आरी बेडे आणूनी सत्वर ठोका असे चरणी असे तेव्हा मोठ्याने समर्थ करू बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला मणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे पडद्याशी तेथील कार्य सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावरी आळाला. त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगार लेखले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनांची प्रचिती आली. अकटीत लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रभुत कथा सपथ सदा भक्त परिसुत षष्ठोध्याय गुढा. श्री स्वामी चैत्र सारामृत षष्ठोध्याय शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जय निर्गुणा जय जय सनातना जय 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 अगरणा लोकमाला सर्वेशा अकलकोटी मालव प्रति समर्थ चरणी जयाची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करती जाणून येते परब्रह्म वेदांत आवडते अशी सर्व करती दिवसनेशी हे हेरळी करादिशास्त्राची वेदने देऊन उठवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरील करून लोकापदेशिते. त्यासी आणावे अकलकोटी हे तू नुप जला नुपापोटी बहुत करून कटपटी भुवाशी शेवटी आणले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तिने अंतरी नृपती भो सुखावे. ख्याती वाटी लोकार्थ स्तुती करती जनसमत सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनाची श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते. त्यावेळी व्हावे तिचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीशी. ब्रह्मपद तदाकर काय केल्याने होईन तर ऐसे कुणी असत्वर यतिराज हसले. मुखे काय न बोलती वारंवार हास्य करते पाहून ऐसे विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणे. हातो वेडासण्याशी भुरळ पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोका बोलते हास्यत्वर तुम्ही वर्त कसला हो. पाहून तुमचे अज्ञान त्याचे वाढले ढोगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला म्हणे स्वामींशी तुच्छ मानते. नित्यनेम सारणे ब्रह्मचारी करती सैन जवळी पारती दोघे जण ते निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवाशी लोटले काही निशी एक स्वप्न त्याशी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगापुरी वृचिक एकाकी चढल्या संघ महाविषारी त्यातून एक दंशापना करत होते. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबोडनी उठले लवकरी भोगली पडली वैकरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसे जागृत आले त्याशी त्यांनी धरून बुवाशी सावध केले. त्यावेळी मग स्वप्नीच्या वृत्तांत त्या सांगती समज म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडते. असो दुसऱ्या दिवशी बुवाले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नाशी कथकथा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपद्धताकर होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृचकाशी काय म्हणून निभालासी जरी वृद्धा भय मानतोसी मग ब्रह्मपद जाणसी कसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागती कष्ट करणे फुकट हातानं यायचे. बुवापती पटली खुना धरले तटका स्वामीचरण प्रेमाष्णू भरलेलं न कंठ झाला सदाधित. त्या समयापासून भक्ती धरली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग झाले. श्री स्वामी चतुसारामृत नाना प्रभुत्वदा समदा सदा परिसुत भाविभक्त सप्तमोध्याय गुढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा जय जय जी परब्रह्म जय जय भक्तजन विष्णुमा अनंतवेश अनंता. राजे निजाम सरकार त्याचे पदरी तत्परदार राजे रायभातर शंकराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकळ सुखे अनुकूल असती. विपुल संपत्तीत काही कमती असेना. परिपूर्वक्रमागत त्या लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधन सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सोकून कुढ लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुख भोग कैसा त्याचं निद्रा नयची रात्रंदिवस चिंता नळे पोले. केले किती अनुष्ठाने तैसे ब्राह्मण सुंदरपणे भोसाल देताने आरोग्य व्हावे म्हणून या. विटले संसार सोक्याची त्रासले या भोव्यात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीराची रात्रंदिन चैन्य नसे. कोणाला जावे शरण मजबर कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अवरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एक रात्र त्यासे स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावेत वा तेथे करावी स्वामी सेवा येथे वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरे. तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावी सांगते. कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्ये घेऊन अर्पाया समर्थ चरणी जाती त्वरणे. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रवक्ता समता सदा परिशुद्ध प्रेम भक्त अष्टमोध्याय गुढा. श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय शिरस्तु.
अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जपधाने अखंडित चालती. दिगंतर गाजली खाती, कामना धरून चित्ती. बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारशी यमन भाविक दर्शना येते धावणे. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकर संन्यासी येते पै. किती वर्ण आले महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो यशा नगरात शंकराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्या सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काय देईल. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तिचे म्हणे मे इतके करण 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयाची देईन सत्यवचने. 22 मी झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करती, बाई आनंदले चिती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य अपरे करेन. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्म याला वन ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तिथून उठले. यमन स्मशान भूमीत आले येत राजपुरत. एका नूतन खांचेत नितले छाटी टाकून. सेवेकरी शंकररावाशी म्हणते लीला करून अशी. चुकले तुमच्या वर्णाशी निश्चय मानसी धरावा. शंकराव त्या दिवशी खाना दिला फकीराशी. शेख नूर दर्ग्याशी एक कपनी चढलेली. मग काही दिवस लोटत स्वामी राजाज्ञा पिता बारीक वाटून निंबपत्र 10 मेरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तिने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामी राजवैद्य, व्याधीपळे आपणाचे. प्रकृतीचे आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटा तयाला ब्रह्मसंबंधे सोडणे. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी. घेऊन स्वामी दर्शन आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. विसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुन्नेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकतस्थानी राहणार नाही कोणी. विनंती स्वामी चरणी कारभारी करतात. सर्वानुमते तेथेची मठ बांधला. चुन्नेगच्ची कीर्ती शंकररावाचे अजरामर राहिले. श्री स्वामी चत्रसारामृत नाना प्रकृतकथा संबंध सदा परिशुद्ध भवभक्त नमोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. त्याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणारे स्वामी समर्थ असतिपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामध्ये द्विजकोते राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल व सर्व त्याप्रती सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसारात बगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली त्यांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणापती कोटे आता भेटेला. पंचपक्वाने सुवर्णताटी भरुणे आपणा पुढे येती. पाहुणे स्वप्नी एष्टे गोष्टी उल्हास रे मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माय पश्च दृढ विवक्षस्त्र तोडावा. सुरापुरी काम आम्हासी असे सांगून सर्वत्राशी निघाले सद्गुरु सुदाशी. घरदार सोडले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाचे. परितया नाही संतती म्हणून उदिमण चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्याशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मी तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकूण यावराशी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेची ती चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवले त्या लावून. शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौची बंधन. वेदशास्त्र झाले निपुण. निकंठ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर त्या श्री पूजेला जाणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसे लीलापर दाखवेती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धारता उतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणे द्रव्यभूत खर्चले. त्या समाई एक दिनी ब्राह्मण बसले भोजने. तूप गेले सुरणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट. त्या शिलावता अमृत हस्त. ते घृत झाले समजता चरकती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एक समय ते सहजी दर्शनाते पात्रे. अन्यायाने राज्य करत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दादे त्यांचे लागण्या. त्यासी हे कोणी मुरगोडे आले धावणे. म्हणती दीक्षिताशी सांगणे दादा आपली लावावी. राव बाजीचे वृत्तांत करणोपकरण झाला सुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य गर्वेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला.
आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कुबला तुझवरी ईश्वल जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धान निरोप तुझ दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही याते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्याचे बनिता अल्पमृत, मुरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणुनी. तेथे 1 लाख वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणात येत्रुपे प्रबले. श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्रभुत कथा समत, सदा परिसुत प्रेम भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागेल्या देवर्णिले बाळपा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यत्रूपे श्रीदत्त वास्तू सांप्रत करतात. परी मुरगोडीचे विप्र बाळपाशी सांगत, गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी, श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले, तेथून सत्वर जवळ केले गाणगापुर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहून आनंदले. नृसिंह सरस्वती पावले, प्रेमभावी वंदले. प्रातःकाळी उठुनी संगमावरी स्नान करुणी, जप ध्यान आटपुनी मागोती येत गावात. सेवेंकऱ्याबरोबरी मागुन्या मधुकरी, भोजन तुर संगमावरी परतुनी येती ते. माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बसती जपध्यानी, असता दाता वार समनी संध्या स्नान करावे. करुणी या संध्यावदन जपानी नामस्मन, रात्र पडता परतून ग्रामावाजी येती ते. सद्गुरी प्राप्ती करता सोडून गृहसुत कांता, शुतोष्णाची पर्वा न करता अंधवृत्ती राहते. शुतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे माणसं कदा उदास व्हायचे. आयाराम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्याचे देखून येशेपुरी बाळापाशी बोलते, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजे. बाळापाशी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तेथे शिळेवरी, मग खावी भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृष्ण, निषेधिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिनं आपले परारक्त भोगभागवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चित, स्वप्नी तिनं येती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळपाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता 1 रात्री, 1 ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नादत, तेथे जाऊन त्वरित कार्य चित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखीन काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळपाले संगमासी, वृक्षातळी ठेवून गृहस्थास वस्त्राशी दिले स्नान कराव्या. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलेता खालून वृक्ष एक निघाला. त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्राम माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी, बाळ पतोसल्यानंतरी उत्तम दिन मारला. अक्कलकोटी जावेशी निघाले, मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयाशी मार्गावरी जाहले. चरणचारी चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळा पोचले येऊनी नगरी रम्य देखले. जेथे नृसिंह सरस्वती येतरूपे वास करती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीच्या महिमान केवो वर्णून याज्ञानं, प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गुढा. शिरस्तु. शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करया जगदोद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नानावतार धरतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येतरूपे प्रगड होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळपाले अक्कलकोटी पुण्यनगर पावन दृष्टी आनंद पोटी नचबावे. त्या दिवशी श्री समर्थ होते कासबावे, ते यात्रा आली भोवत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्या उत्कडे जेथे खडीसाखर घेऊन आधी गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सन्निध बातले. आजान भाऊ स्वास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पावन, बाळपाते धावन दृढचरण धरले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद माय पोटी स्तोत्रोटी गातचे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतनी, उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्याने प्रेम करून, बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दावले. त्या सवे एक जागीरदार होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीचे अर्पण करा नैवेद्याशी, अवश्य म्हणून त्याशी बाळाप्पा तेव्हा चालले. त्या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरात, राजे निवाचून तेथे प्रवेश कोणाचा नव्हय. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरण,
घेऊन स्वामी दर्शन जपाला बैसावे. श्री शंकर उपास देवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान येता आदित जपानुष्ठनात पावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्ष करणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरीची मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकार करून अक्कलकोटी राहिले. सोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्याशी बाई आज्ञा करे अशी आपण स्त्री सेवेची करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपापसात भांडणे होती सदोतीत स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळ पाणी पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळापाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दुट भाव धरून चित्ती सेवा करते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळापाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षण बरी. भोगला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडल्यास बाहेर. स्वामी कृपणे आजवरी उपतासे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी भावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करणे. मग यावे प्रथम स्वामी सेवे करणे. हे पाहून एक दिवशी बाई बिन्नी समर्थांची आपण सांगून बाळापाशी शंकर पूजनी वर्चावे. तैसे आज्ञा प्रति एक दिनी समर्थ करती. परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पडेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञाजन. हे नसेल सत्यपूर्ण विरोध केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे याची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळापा. एक चिठ्ठे त्यातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापाशी. दारा पुत्र सोडून दिसे आपण इथं राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुसकान. ऐसे बोला ऐकून बाळापा म्हणे की न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल असेची. श्रीपाद भट्ट एक दिवशी विचारले. समर्थाची कुलदेवतेच्या दर्शनाचे जेव्हा ऐसे बाळापा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखी काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा इथं करत असे. श्रीपाद म्हणती बाळापाशी समर्थ न देती आज्ञाशी तरी टाकून चिठ्ठ्याची आज्ञा घ्यावी आपण. त्याचे कपट न जाणं अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली. भटची उचली सत्वरी. ते राहून चाकरी करेस लिहिलेसे. स्वामीचे निदृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसे द्रुताप्रती करतील येती दयाळ. श्री स्वामीचे सारामृत नाना प्रभू कदा संबत. सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोध्याय गुढहा. श्री राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्ष शशिकड वाढ जैसे उतरत तैसे स्वामी चरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्टे बाळापाप्रती कपटवृत्तीने पशुपाती पर झाले वर्तचे. स्वयंपाक अधिक कराव्याचे लज्जा वाटते. ते एका समयाशी काय बोलती समर्थ. निर्लज्जाची सन्निध गुरु ऐसे जाणणे न तुर. ऐसे बोलता सद्गुरु बाळापा म्हणे समजला. सेवे कऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावावरचे नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामींशी बाळापाचे गुटविले. ते पासून बाळापाशी त्रास देत अरुणीशी गारणे सांगता समर्थांशी बाई ते शब्द जाणते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येतो तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपोपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याशी द्रवाशा भोवत असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळापाजवळ. ऐसे एकता त्याकडे जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळापाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाचे चंद्रहार साई मागते. चोळापा बोलत अशी हार नाही अम्मापाशी. बाळापा ठेवतो त्याशी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून या उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे ऐकून या बोलणे जमादार पुसे चोळापा करणे. जबाब देतला चोळापाने बाळापा देती तरी घेजे. ऐसे भाषणे ऐकून जमादार परतोने नूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळापाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळापाचे करी तो होता आजवरी. तो काढून त्याशी दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले न बरपरी. बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळीत वैष्टित. एक वस्त्र त्यावेळी पडले होते स्त्रींजवळी. त्याची करुण्या झोळी समर्थ करे घेतले. अलग शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे. काय असे होणे तेथे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून
न लागता एक क्षण शंभरावर गंती झाले. झोळी चोळापा ते देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळापा तुझे फिटले ऋण स्वस्त आता सवे पाहुण्या द्रव्याशी आनंद झाला तयाशी पर्ण आले मानसी स्त्री चरण अंतरले. चोळापाशी दूर केले बाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करता दे कोण एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी राघवन या दुष्टोत्तरी तडकरी बोसाल ते एकूणी बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे तेथुनी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे तेथून याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले तेव्हा एका सेवे कर्यास बोललेले काय समर्थ बाळपा दर्शनास येतं त्याचे आसन दाखवामे बाळपा येतात त्यास्थानी आसन दाविले सेवेकराने तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लग्न तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने दिसले श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळपाशी आनंद झाला बाईशी बरोबर ती कोणाशी माननाशी झाले सुंदराबाईशी करावे दूर समर्थांशी झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या द्यावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहुती या कारणे कोणा प्रती धैर्य काही होईना अकळकोड त्या अवसरी माधराव बरवे कारभारी त्यासी हुकुम झाला तरी बाईशी दूर करावे परी राणीशी भिवून तेसन केलं त्याने समर्थ दर्शनाशी एक दिनी कारभारी पातले त्याशी बोलती समर्थ त्याचा करता कारभार ऐसे कोण्या उत्तर बरवे म्हणी समजले मग त्यांनी त्या दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणमती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कार कीर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनियमन व्यवस्था केली असून उपर आहे मग सेवा कराव्याशी घेऊन गेले बाळपाशी म्हणतो देव तुम्हाशी पगार सरकारातून बाप बोले तयाशी द्रवाशन यामाशी आम्ही निरोप मानसी स्वामी सेवा करू गे बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणे आसक्ती तेने येत मोक्षाती अन्न साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाना करते सद्भावे जे नमस्कार ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रभुत कथा समत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढा श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाघ्ना जय जयाजी अघोषमना जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धोरणी स्वामी चरणी पूजन करावे दुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध दुःखसान सुगंध चंदन लावून सुवासी कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावी नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामीच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपादी अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा परात्पर केवल सन्ना ब्रह्मानंद जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलाशी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू तपय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपालादी समोर तुझ रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तू समर्थानिचे जंगमानी स्थिर तुझ व्यापले समग्र तुझला व्याधी मध्याग्रह कुटुंबसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचा तर्क चाचरे शास्त्रा तेही नाबरे विष्णू शंकर एकसरे कुठे झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शल्याख्याती बनिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कडाक्ष दिनानाथा दासाकडे पावे आता इतकी प्रार्थना अनाविचे आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देई सदैव पाप ताप आणि देणे सर्व जाव निरसन इहलोक सुखी नेवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिलं तिर तन्मांतर निसाचर प्राप्त हो मधला ते आशामणी चतृष्णा कल्पना आणि वासना भ्रांतिभुनी नाना नबाध तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे म्हणजे सुख साधन अज्ञानती मृणी सन ज्ञानाकर दै प्रभुपै शांतिमणी सदा वसो कृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेनंत्री बहुदुःख दिसो तुझ्या भजनी चित वसो कृता विषयांची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो आ सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता नोकळ भ्रांती चित्ता निन्यावे सत्यता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारत प्राशीन तव नाममृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमत लागे ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता भरत साधतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन
प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ. ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, त्यांनी सर्वार्थ पाविजे. प्रसंगी माणस पूजा करता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही हवं स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाचे. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समत. सदा ऐकूत भावी भक्त, चतुर्दशोध्याय गुढहा. श्रेष्ठो शुभम भवतु. ते 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येते आता. पाप तापद निवारता, तेथे काही न उरेचे. सर्व कामना करून अंती दावती सुरभोन. जे न करती नामस्मरण, ते मुक्त याच दे. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडामध्ये तयासी. शीतोष्णाची भीती नसे जयाच्या चित्ती. सदा अरण्यात वसते, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर उपयती असे ज्यांच्या वाटेची तिथे करता स्वामी भक्ती जना असते ते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसापतीले राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती त्यांचे. तो एक दिनी फिरत फिरत सहज मना माझी तात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज. कंटक शया करून तीवर केले शयन. सेनवर देखून लोटांगण घाले तसे. अष्टभागे दाटुनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्त्रिता झाला बहुत प्रकारे. पाहुन या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यदी. वरदास्त ठेवती तत्काळ मस्ती तयाचे. बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी. राहू लागा निशिदिनी स्वामी सन्निधान दे. मग बसापाची कांता एकूणी ऐशी वार्ता. करत असे या कांत म्हणे घर बुडाले. बसापा येता गुराती दुष्टोत्तर बोले त्यासी. मने सोडले संसाराशी वेळ काय लागले. परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादन भीत नसे चाळ कोणाची. एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करतात. झाले असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीते नसे काय म्हणे. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ, बसपा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वासपते ओरडते. परी बसापाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देवान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापला सगळं तेच्या अग्नी समान. पाद स्पर्श सर्पा झाला, बसापा भानावर याला. अपरमित देखला सर्पसमूह चोळीकडे. वृक्षशाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहुणे ऐशा परी भयभीत झाला अंतरी. तो त्याची मदत तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या सम्यासी, जितके पाहिजे तितके घेई. न करे अनुमान काही दैव तुझे उदले. ऐसे बोलता समर्थ, बसापा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात पुरित, सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, सत्वर ग्राम माझे आले. बसापा सहित बसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत, तो त्यात सुर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाले अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर. सुखी करावं संसार, दारापुत्र पोषिजे. असो तो बसापा भक्त, संसार सुखोपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपयात धनी. श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्रभू कथा समत. सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गुढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यत्रूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्याच श्रेष्ठ स्वामी सुत. एकदा त्याचे चरित्र महातोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होते नानत, निर्वाह करते नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात त्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी त्यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्याचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करता व्यापार, त्यात तुटा आला त्यासी. एके समी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली गाणी. तेव्हा भाव धरून म्हणे, नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करता, त्यात आपणा नुकसान सत येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते. म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रूशी भट्टा लागला आमच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त, त्यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढे
पेढीवरी अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदी. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करत भक्तीने. तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती येशी, नामे दिले त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिले, मारुती हरिभाऊच म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलाविले, तिघांची 3 श्लोक दिले, मंत्र म्हणून ते एका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ, तेव्हा त्याच्या आनंदे पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला, तेव्हा त्याचे मनाला आनंद झाला भूसाल. आकाशात पतितं तोयम यथाम गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. संतोषलं त्याचे मन. मग पंडित जवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन त्या ते. इदमेव शिवः इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी तिरुवरैके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात त्याशी आनंद आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागी भक्त सदा तिथल्या नाही कोणाते. हरिभाऊ एक दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवरती वरदास्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती, तू माझा सुत झालास आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी झोळी समर्थ तयाशी दिली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तेथे किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून याशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधुवेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणाशी बोलविले, संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावे. हरिभाऊ घर लुटविता, तारनामे त्यांची कांता, ती करी भोवता कांत घेत ओरबडवुनी. विनविते जोडणी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसे तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे, समाधान भूत प्रकारे करत असे तियेचे. स्त्रियेचे अंगावरी अलंकार ते लुटविले समर, तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुतात दिले होते, त्या पादुका स्वस्ते मठामाजी स्थापिल्या. कामेठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. श्री स्वामी चतसारामृत नाना प्रभुत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गुढहा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कमर मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्याची चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्न स्वामी सुत नेणते. स्वामी सुतांचे जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेच्या शोकभावन दुःखी झाले अंतकरण, ते लागे सावरण धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, प्रमात गोष्टी सांगून. याशी पिशाचे वाद झाले किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून या. त्या समी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयसी देव मामलेदार सगळे लोक बोलती. ऐसे विचार करून पोटी दर्शने आल्या उठावटी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर, त्याशी पिशाचे लागले थोर माझे दुरून व्हायचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकणे. मग ते स्वामी सुताची जनने अक्कलकोट येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्याचा उपदेश झाले. मठ होता कामठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रसिद्ध. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने, तारणामे त्यांची कांता, ती त्रास देत स्वामी सुता, परी त्याच्या चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलेसे. कोण एके समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंद चरणमध्ये ती स्तमन करते तयाचे. स्वामी सुत तयाशी लावली स्वामी भक्तीशी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या पुढे. जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करवणे, ती अर्पाया श्रीचरणी अक्कलकोटी पात्रे. पत्रिका श्रीचरणी अर्पिणे. स्वामी मूर्ती आनंदरी समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी, पाहुणे असो भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1792
त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्याच जवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष धन लावले भजनास कीर्ती ध्वज उभारला मना माझी करुणी कामना कोण येताची दर्शना त्याची समर्थ करते आज्ञा सुताकडे जावे याची स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खुण सांगती एकूण जन जगत होती वर्णिता त्याची सुतांची येत्या सहज स्वामी सुता आपल्याकडे दर्शन येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिलो ते आनंदी स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन ते करुण रसे भरले पुण केले आतून राणीने सेवकाचे म्हणे सतुरी तुम्ही जाऊन त्या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनी आणावे पाहुण्या समर्थांचे उल्हास सुताचे मानसे धावणे वेगशी मिठी चरणी घातले निज सुताते पाहुणे आनंदले समर्थ मनी फरविला मुखावरने हस्ती धरून उठवले अकलुगडे त्या अवसरी भोवत होते सेवेकरी परी समर्थांची प्रतिक्रिया स्वामी सुतांवर होती स्वामी सुत रात्रंगेन समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचते एके दिवशी तरी समर्थ बसल्यास आनंदात स्वामी सुत भजन करत पायी खडावा घालून एकांत समय साधूने समर्थ सांगते तयाकाने आंबी जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचने कोणी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीशी ऐसे न करावे काही मी अजानो लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करूनिची चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु झाला परतून नाही आला जन्मवरी अकलकोडी त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करे दिवस रात चैन्य शेषण बरे तोच रोग लागला शेवटी आजारी पडला असे समाचार समजला अकलकोडी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मजस निदानावे परिसुत त्या सांगते आला नाही अकलकोटी विरह दुःख त्यांच्या पोटे रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्थ त्याची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पायी अकलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवले ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवा न केले आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित करणे परी बैसले स्नान करणे परिगंधन लावते भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबई ही होणी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सूत्र जवळ केले मुंबापर तिथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण मारता एकूण करती आकांत तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोट्या लवलाही परतोने आला पाही बोलल्या काय समर्थ ते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांसी तारण होय कैसे समर्थ बोलले तीसी उल्लंघिले आमच्या आज्ञेची संधी सापडिले काळाशी ओढोनी बळेची मुगनेला धन्य धन स्वामी कुमार उतरला भोदती दुसर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिले श्री स्वामी चत्र सारामृत नाना प्रकृत कथा समत भाविक भक्त परिषद सप्तदशोध्याय गोडहा श्री भगवत चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करतात समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मंत्रा त्यात योग कोणी दिसना जेव्हा येईल आमच्या माणसी त्या समय मोरपाखराचे अधिकार नेमुक आधीची चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते आमच्या पायाची विट जतन करावी नेट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून लपवून ठेवले विटशी ती दिली पाहिजे आंबाची याचा अर्थ कवनासे स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत पावता वर्तमान कळेतो तो केवळ आज्ञानं दादा त्याच्या अभिनाम त्यांचे शरीर समाधान कृश होत चालला काकूबाईने त्याशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जेव घालयाशी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे पाय करता दादाशी झाले आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ त्रिवेभक्त करचले श्रींच्या आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्या मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईशी
पादुका स्थापन करावयाची तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान त्यात शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगामध लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू त्याशी. समर्थ पुण्याचे बाईशी बोले त्यात तुमचे काय गेले आम्हास दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादास पाठविले के जे प्रती पादुका स्थापन झाल्यावर ते दाता परतोनी. पुढे सेवेकऱ्यांशी सांगती त्याशी मुंबईशी पाठविती. ब्रह्मचार्याची आज्ञा करते त्याची ताबागादीवरी. दादासी करुणे गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुद्धांची याच द्यावी कपनी चोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेश ती दिवसनेशी गोसावी होऊनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करता नकार म्हणायचे सर्वता नरुचे चित्ती त्याच्या. या ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ एका समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चले आणि सत्वर धरामंती त्यावेळी आज्ञेप्रमाणे सेवेकरे करतात त्याच्या. स्त्रींच्या पादुका शिरी पडिता उपरेत झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता आनंद गेलेला आहे ते. धन्य गुरुचे मेहमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे. असो दादांची पावनी वृत्ती काकूबाई दचकले ते म्हणे समर्थ दादा प्रति वेडक चित लावले. ती म्हणे जी ही समर्थ आपण काय करिता दादाची शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती अशी जे बरे वाटले आम्हाशी तेच करू या समाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाईशी बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकले आपण मारून. पितुकीचे पुरे झाले एकूण यशा वचनाला समर्थांशी क्रोधाला घाला म्हणती बाईला पुढे माझे सत्वर. काकूबाईने एकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपेत स्वस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोडे अर्पिले. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले अधिकच कौतुक म्हणाले. दादाशी जवळ बोलावले काय सांगितले त्याशी. अनुसया तुझी माता तिच्यापाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे कुर्दविष्टांत गणी म्हणे तुझी ही करणी लोक अपवाद कारण. एकूणी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती एही कसू सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकूणे वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवरी बसून संस्था चालविली. श्री स्वामी चरितामृत नाना प्रभूत कथा संमत सुधा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गुढहा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकराग्र चित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता बनव पुढे स्वामी चरित्र अत्यादर श्रवणकथा सभार्थ पावजनीचे. प्रसिद्ध आनंद क्षेत्रे नामे नृष्य सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अद्रामर राहिले. कृष्णा तटकादी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समजत. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखले. करावे हटू योग साधन ऐसेची इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करते गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरले परी गेले वर्तचे. एक समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरणेपोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकून. सम्मुख पाहून तयाला अज्ञान चक्रभेदकाला एक श्लोक सत्प्र म्हटला समोर पडला त्याच्या. श्लोक एकदा तेथीच समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहांची ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्यकती सकळजन असो झाले काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले झडकरी सद्गतीत झाले अंतरे हर्षपोटीने समावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य हे ती मूर्ती केवळ परमेश्वरास ते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाले कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती तेथे वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न झाला. बहुत धर्मकृते केली दूर कीर्ती गेली. काही दिवस एकवेळी अक्कलकोटी पातले. येथे समर्थांची दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलली असमयाशी लोकी धन्यता पावलाशी वारेश्वती पाळुनी. तेची घ्यावे सोडून तरी श्रेष्ठत्व पावसी जगी मग सहजची सुरभवणी अंती जाती सुखाने. एकूणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळा म्हणे नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील. पर्यांतरीची खुन येथे तत्काळ जाणून पाहू लागले अधोवचन शब्द ऐकून बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दल्ली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृते भाऊ गेले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केला ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधले तत्वता ऐसे वाटले त्यांच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतूने अंतरी खडग दिले श्रींच्या घरी म्हणे मजोरी कृपा करी तरी खडग हाती देतील.
जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणले अंतर, त्यांचे पाहुणे कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सतुर आली बाहेरी, तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजले, ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन त्याचा आला परत, स्वस्थानाचा झेंडा उभरला बंडाचा. त्यात त्याशी यशन आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले भरतचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अकलकोटात राजश्रीत सरदार. मायपुष त्रोडोनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पुनर्निषेधिनी करतात आनंदे. अकस्मात एक दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीचे, मृत्यू समीपातला. पाहुण्या विपरीत परी, श्री चरण धरले झळकरी, उभा राहिला काळ दुरी नबलपरी झाले. दिनवदन होण्या दृढ घातली मिठी चरणी, तात्या करती विनवणी, मरण माझे चुकावे. ते पाहुणे श्री समर्थ कृताज्ञाशी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य त्यांचे नसले. पहिले तो वृषभ दिस, त्याचा आज असे अंत, त्याचे न्यावेत परत, स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोच नबलवरते तत्काळ, वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुण्याच्या प्रती धन्यता थोन म्हणता, ते बैला प्रती जितली मुक्ती, म्हणून चुकले तात्यांचे. ऐसलीला असंख्य भरून जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामीचरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येते. श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्रभूत कदा संमत, सदा परिसुत प्रेम भक्त. 19वाध्याय गुढहा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती धन, सांगता ऐकता पावन, भक्ता सुरता दोघे. असो कोणी एके दिवशी इच्छा धोरणी मानसी, ग्रस्त एका दर्शनाची समर्थांच्या बाजूला. करुणया श्रींची स्तुती, माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या तेवते हास्य वदने करुणया. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करून नाना एचेद भोजन देजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केले नाना पक्वाने, फकीर बोलविले 5 जण, जेव घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर. शेषान्न करे ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाशे मन, शांशक झाले ते देवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे केसे घे उच्चिष्ट, यातीमध्ये पावन गोष्ट कळता स्वजन गोष्ट आहे. आला म्हणे असा विचार, तो समर्थांच कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याच्या, इतक्या माझी साजिक, कोणी ब्रह्मष्ट गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, ब्रह्मष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळाव्या साधन, त्या जवळी नसेपरी. त्याशी देगुणी समर्थ म्हणती, हे उच्चिष्ट घेतवरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्याशी बोलले समर्थ, तो मुंबापुरी जाय त्वरित, सफल होतील मनोरथ, दुर्गप्राप्ती होईल. स्वामी वचने भाव धरला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटकू लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एक दिवशी गृहस्थ निघाला फिरवाशी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन पायी ग्रस्त पडला दृष्टीशी. तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000 दिल्या नोटा आणून या सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाईते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करत, स्तोत्र गात स्वामींचे. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रभुताचं मत, सदा ऐकत भक्त. 20वाध्याय गुढहा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वद बाबा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना करणे. संपवावा अवताराता, ऐसे म्हणा माझी येता, जड देह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थानी येत राज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते छेदुनी भेदुनी, ब्रह्मरंधा छेदुनी, आत्मज्योत निघाली पुन्हा हृदयामधून ते दवा. जवळे होते सेवकरी, त्यांचे दुःख झाले अंतरी, शोक करते नाना परी, तो वर्णिला न जाय. अकलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणे आक्रदत, तो वृत्तांत गणिता व्रत, वाळेले समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्राम माझारी, जन्म माझा झालासे. ते तिचे बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारमाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ, त्याची स्नेह झाला निकट, आश्रय देते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करती, दिवन जा उपदलीची ती. स्वामी चरित्र श्रवणाची
ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवादन गायले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवचास्तमन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु करदरी वनातून आले, स्वामी रूपे प्रगडले, भोरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. ताराबाई भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथेचे महिमा वर्णिला. तृतीयाध्यायीचे स्वामीच्या करावया छळ, आले दोन सन्यासी कल, त्याचे व्रत सकल चौथ्या माझे वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्याची, त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभाराशी. पाचव्या ते कथा यशवंतराव सरर, त्यासी दावला चमकर, त्याचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण प्रकारे, ते सातव्या सांगितले. शंकररामे एकग्रस्त होता ब्रह्मसंमते ग्रस्त, त्यासी केले दुःखमुख. आठव्यात ते कथा खर्चुन्या द्रव्यभूत, त्यांनी बांधला सुंदर मठ, ते वर्ण समस्त. नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णले. दशमाध्यायात ते एकता पुनित सोते होते सत्यचे. 11वा आणि 12वा तेशीचा अध्याय. 13वा बाळापायी इतिहास बरवा, त्या माझे निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्यारक भाविका बसा पतेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोडभूत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी कृत, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कष्टबंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांचे गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णले. 19व्यात सारांश रूप सत्यवे, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद त्रयोदश, पूर्ण गेला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, बंधूंनी त्या उभेता, ग्रंथ समाप्त केला. से स्वामीन दिला हा वर, जो भावे वाचिले हे चरित्र, त्याची आयु आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त वय, त्याची वाढ विमल कीर्ती, मुखी वसु सरस्वती, भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृद्धाभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गौसो, भक्त श्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी प्रसिद्धीसे आणला, त्यासी रक्षा वेदाळा, कृपांगणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातून कुसुमे वेचून, सुंदर माळ करून आला घेऊन विष्णुकवी, आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवला भाळ, सदोतीद त्याचा पतिपाल, करावा बाळ आपुले. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कदा संबत, सदा परिसुत भावे भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृतम संपूर्णम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय.